फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. रसिक श्रोते हो, हे शब्द संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे जवळजवळ 900 वर्षापूर्वी लिहिलेले. या गाण्यामध्ये बासरी इतकी गोड आणि मधुर वाजवली आणि त्यात आपल्या लता दीदींनी तर खूप नाजूकपणे गायले. बघा ऐकून. तर मी माधवी आपल्या मधुगट चॅनेलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि अशाच एका नाजूक शब्दाविषयी तुमच्याशी बोलते. आजचा माझा शब्द आहे गजरा. आता गजरा म्हटलं की आनंद, मोहित मन, उत्साह असा या फुलांचा सुवास. आहा, या दरवळीने मन कसं असं छान प्रसन्न होतं, बरोबर ना? अहो, या गाण्याला, या गजऱ्याला तर असं लग्न घरात तर अगदी मानाचं स्थान. याशिवाय नववधूचं नटणं हे नटणंच नाही. तिचं नटणं ह्या गजऱ्याशिवाय असं अपूर्णच वाटतं. पण या गजऱ्याचं असं आहे की नववधूचं एक ठीक आहे हो, पण त्या करवल्या, बाजूच्या मैत्रिणी, आत्या, मावशी सगळ्या कशा गजऱ्यासाठी हौशी होतात. तिला गजरा द्या ग असा मोठ्या वहिनीचा आवाज असतो आणि उपस्थित नसली तरीही आपल्या रुसणाऱ्या करवलीला, मैत्रिणीला म्हणा, अगर लांबच्या बहिणीला म्हणा, तिच्या वाटणीचा गजरा हा आरक्षणासारखा राखून ठेवला जातो. बरोबर आहे ना मैत्रिणीनं? ठेवताय ना? अहो, या आणि तसंच कसं या लग्न घरात तर मोठमोठ्या करंड्या भरून गजरे आणले जातात. यामध्ये फुललेल्या फुलांचे, मोगऱ्याच्या कळीचे, निशिगंधाचे, अबोलीचे, तसेच मिक्स गजरे, गुलाबाचे, शेवंतीचे असे कितीतरी प्रकार असतात. आणि आता तर काय हो, हे कृत्रिम गजरे मिळतात. त्यामुळे आपल्याला तर काय सोने पे सुहागा, गजरा नाही म्हणून हेअरस्टाईल बदलायला लागत नाही. तयार कृत्रिम गजरा वापरता येतो, कोणतीही हेअरस्टाईल असू दे. आहे की नाही गंमत? या गजऱ्यामुळेच काय होतं, आपल्या आनंदात 4 चांद लागतात, हे मात्र खरं आहे. अहो, या गजऱ्याचं साम्राज्य तर दक्षिणेकडील त्या साऊथच्या हिरोईनचं त्यांची ती चित्रपटातील कोणतीही हेअरस्टाईल असू दे, ते 2 वेण्या, त्यावर त्या वेणीपर्यंत असा सोडलेला गजरा किंवा पूर्ण सगळे सोडलेले पाठीपर्यंत केस आणि त्याच्या भोवती अशी इकडून तिकडून घेतलेली बट घालून ते असे वळवलेले 2 असे त्या बटावर वळवलेले 2 असे गजरे असतात. त्यांची ती खूप छान दिसते हेअरस्टाईल. आणि हे सोडून आपली चित्रपटातील ही गृहिणी असू दे, अहो तिचा तर काय मानेवर रुळणारा असा सैलसर अंबाडा आणि त्यावर घातलेला गजरा आपल्याला आवडतोच ना? अहो, या आंबाड्या भोवतीची गजऱ्याची स्टाईल तर अगदी शाळेतल्या गॅदरिंगच्या लहान मुलींपासून ते तरुणींपर्यंत आणि तरुणींपासून वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत केली जाते. ही तर म्हणजे तरुणी तर छान दिसतीलच, पण एखादी आजी सुद्धा अगदी तेल लावून व्यवस्थित विंचरलेल्या पिकल्या केसांच्या आंबाड्याभोवती माळलेला तो तिचा गजरा बघितला की आपल्यालाही ती आजी अगदी प्रसन्न वाटते आणि हसरी वाटते. काय ते तिचं सौंदर्य आजीचं, असं चेहऱ्यावर तिचं दिसणारं ते तेज, हे सगळं कसं बघितलं की आपल्याला असा उत्साह असा भरभरून आपोआप येतो. अहो, इतकंच काय तर कोणत्याही मंदिरातील देवीची पूजा देवीला गजरा माळल्याशिवाय होत नाही किंवा म्हणा अर्पण केल्याशिवाय होत नाही. हे गजरा म्हणजे एक मांगल्याचं प्रतीक आहे. मग ह्या स्त्रिया कोकणातील स्त्री असोत किंवा आपल्या महाराष्ट्रातील असोत किंवा दक्षिणेतील असोत, गजरा हा सगळ्यांच्या आवडीचाच. तसंच गजराचं कसं आहे, गजरा हा उत्साहाचं सुद्धा एक प्रतीक आहे. कारण त्याच्या मंद सुवासाने असं आपलं मोहित मन आपोआप आनंदाने कसं काम करत असतं. बरोबर आहे ना? म्हणूनच सख्यानो, मैत्रिणीनो, काय करूया आपण, कितीही कामाच्या गडबडीत असू दे, आपल्या स्वतःवर प्रेम करा, स्वतःला आरशात बघा आणि एखादी छानशी स्माईल देऊन छान गजरा माळून आपलं गाणं गुणगुणत राहा आणि बघा तुम्हाला किती प्रसन्न वाटेल, किती उत्साह वाटेल. त्यामुळे
आणि चला सख्यानो, असंच आपण पुन्हा आपल्या मधुगट या चॅनेलमध्ये आपला नवीन शब्द घेऊन नवीन मैत्रिणींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत